नमस्कार. मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 13चे अंकगणिताचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिकेनुसार 41 2 ग्रॉस अधिक 60 डझन बरोबर किती डझन. तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 ग्रॉसची किंमत आपल्याला काढायची आहे. 2 ग्रॉस म्हणजे किती होतात. आपल्याला 60 डझन काढायचीच नाहीत, कारण की डझन ऑलरेडी ह्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याला रूपांतर करायची गरज नाही आहे. चला सर्वात आधी ह्या ठिकाणी काय करू आपण, 2 ग्रॉस म्हणजे किती होतात ते काढून घेऊया. तर 2 ग्रॉस म्हणजे 1 ग्रॉसची आपल्याला काढावं लागेल आधी. सर्वात आधी 1 ग्रॉस म्हणजे किती होतात. तर 1 ग्रॉस म्हणजे होतात ह्या ठिकाणी 144 कागद. ठीक आहे, 144 कागद आहेत. त्याच्यानंतर मग 2 ग्रॉस म्हणजे किती होतील. मग 2 म्हणजे होतील 2 ग्रॉस म्हणजे ते होणार आहेत 144 गुणिला 2 म्हणजेच ह्या ठिकाणी 288. ठीक आहे, 288 झाले ह्या ठिकाणी. आता 288मध्ये किती डझन येतात ते आपण काढून घेऊया. ऑलरेडी आपल्याकडे तर 7 डझन आहेतच. ठीक आहे, मग 1 डझन म्हणजे किती होतात. 1 डझन म्हणजे होतात ह्या ठिकाणी 12. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचे आहे की 288 आहेत, याला आपण 12ने भाग देऊ. तर 12 1 12, 12 2 24, 12 2 24 किती झाले ह्या ठिकाणी 4, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 चौक 48. बरोबर आहे. किती आले ह्या ठिकाणी 24 ह्या ठिकाणी आले डझन. मग 24 डझन आले. मग 24मध्ये काय करू आपण, ह्या ठिकाणी 7 डझन जे आहेत आपल्याकडे ते बेरीज करून घेऊया. 7 8 9 10 11चा 1 हातचा 1 म्हणजे 31 डझन आले. किती आले 31 डझन. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला, सी. पर्याय क्रमांक सी इज द राईट आन्सर. मित्रांनो, जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मिशन नवोदयच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत आधी पोहोचून जातील. तर चला पुढील प्रश्न आहे ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 42. 1,81,818 या संख्येला 3ने भागले असता येणारा भागाकार खालीलपैकी कोणता आहे. ठीक आहे, या संख्येला आपण जर भागलं तर भागाकार कोणता येणार आहे. मला याचं उत्तर दिसलेलं आहे बघा. 3 सक 18 मग 0 येईल ह्या ठिकाणी, कारण की 1ला भाग जात नाही. 3 सक 18 मग 0, 3 सक 18. तर चला उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. परंतु तुम्हाला जर कळले नसेल तर बघा ह्या ठिकाणी कसं सोडवायचं. ह्या ठिकाणी आपल्याकडे संख्या आहे 18 18 18, 3 वेळा 18. बरोबर आहे. 3 सख 18 0, मग 1ला भाग जाणार नाही म्हणून 0ने भाग देऊ आपण. बरोबर आहे. मग पुढील कोणता आला अंक 8. ठीक आहे, म्हणजे 18 बे सख 18. ओके, त्याच्यानंतर किती आलं ह्या ठिकाणी, पुन्हा 1 येणार आहे ह्या ठिकाणी. या पद्धतीने आपण जर सोडवलं तर आपल्याला माहिती आहे उत्तर कोणता आपला येणार आहे, बी येणार आहे. बरोबर आहे, उत्तर कोणता येणार आहे आपला, बी. 3 सख 18. ओके, 3 सख 18. तर बघा उत्तर कोणतं आलं ह्या ठिकाणी, बी आलेला आहे. ओके, तर उत्तर आपल्याकडे आलेलाच आहे. तो आधीच मी सांगितलं तुम्हाला उत्तर कोणता आहे, तो आहे बीमध्ये. ओके, तर पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची जी परीक्षा आहे, नवोदय विद्यालयाने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही तुमची बुद्धिमत्ता चेक करत नाही, तर आम्ही तुमची स्किल चेक करतो आणि तुमचे कॉन्सेप्ट आम्ही चेक करत आहोत. प्रॉस्पेक्टसमध्ये सरळ दिलेलं आहे, त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही तुमची स्किल टेस्ट करतो. परीक्षा पास करणे मोठी गोष्ट नाही आणि हे सगळे बुद्धिमत्तेचं काम नाही आहे की खूप जर टॅलेंट असेल तर ही जी परीक्षा आहे ती तुम्ही पास करू शकता. अजिबात नाही, तसं नाही आहे. तुम्ही त्या प्रश्नाला वेळेवर काय विचार करता, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, समजसूचकता काय काम करते ते त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचायचं आणि नीट वाचून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय काढायचं आहे हे लक्षात घ्या. ह्या ठिकाणी स्किल टेस्ट होते तुमची. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी, तो आहे प्रश्न क्रमांक 43.
तर प्रश्न क्रमांक 43 मध्ये काय दिलेलं आहे की या ठिकाणी स्टारची किंमत किती येणार आहे, 1 4 1 2 आणि स्टार, बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी 6ने निशेष भाग जात असेल तर म्हणजे जर आपण ह्याला 6ने भाग जाते, ठीक आहे, 6ने जर आपण भाग दिलं तर स्टारच्या जागेवर काय येणार आहे. मग ह्या ठिकाणी स्किल काय वापरायची आहे की तुम्हाला हे माहीत पाहिजे की ज्या संख्येला 2ने म्हणजे जे समसंख्या असेल आणि त्या समसंख्येला 3ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने सुद्धा भाग जाते, बरोबर आहे. मग आपली संख्या कशी पाहिजे, ही सम, म्हणजे ऑप्शन नंबर ए जो आहे चुकीचा आहे, सी चुकीचा आहे. जर आपण 3 लावलं आणि ही समसंख्या आहे 6ने जर भाग द्यायचा असेल तर समसंख्या पाहिजे, म्हणजे याचं उत्तर माझ्या एकचं उत्तर 2 असणार आहे, नाहीतर मग 4 असणार आहे. मग यांची आपण काय करणार, अंकांची बेरीज करू. ती अंकांची बेरीज कशी पाहिजे, 3च्या पाड्यामध्ये आली पाहिजे, बरोबर आहे. जर नसेल तर आपण मग चेंज करून घेऊ अंक, ठीक आहे. 4 आणि 1 5 6 7 8 यांची बेरीज किती, 8. मग 8मध्ये किती मिळवू, म्हणजे माझा जो आहे 3ने भाग जाणारी संख्या पाहिजे, बरोबर आहे. जर मी ह्या ठिकाणी 2 प्लस केले तर ते 10 होतील, 3च्या पाड्यामध्ये येणार नाही. आणि जर मी 4 बेरीज केली ह्या ठिकाणी 8 अधिक 4 12 आणि 12ला काय होणार आहे, 12ला 3ने भाग जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे उत्तर कोणता आला आपला, तो आला आहे डी. याला भाग देऊन बघायची गरज नाही. ही झाली तुमची स्किल टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, पुढील प्रश्न बघा. 80चे अवयव खालीलपैकी कोणते. ह्या ठिकाणी लिहिलेले आहे 80चे अवयव. अवयव लिहिलेला आहे, परंतु ह्या ठिकाणी बघा हे जे ह्या पद्धतीने लिहिले आहेत म्हणजे याचा अर्थ हे मूळ अवयव आहेत, बरोबर आहे. मग तुमची प्रेझेन्स ऑफ माइंड काय काम करायला पाहिजे की ह्या ठिकाणी हे जे अवयव आहेत, ही अवयव म्हणजे असे नाही की एक म्हणजे कोणत्या कोणत्या संख्येने भाग देणार आहेत ह्या पद्धतीने नाही आहे, तर हे मूळ अवयव आहेत. तर मूळ अवयव काढण्याची पद्धत कोणती आहे हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे बघा ह्या ठिकाणी 8 आहे आणि 0 आहे, तर 8 या एका बाजूला ठेवायचं, 8 गुणिले 10, ठीक आहे, 0 असल्यामुळे 10. मित्रांनो काय करायचे, ह्या ठिकाणी 8ला 8चे मूळ अवयव काढायचे आणि 10चे मूळ अवयव काढायचे आपण, ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे. या ठिकाणी का बरं वापरली, कारण की या ठिकाणी एकक स्थानमध्ये 0 असल्यामुळे मी त्याची फोडणी करू शकतो ना, ठीक आहे. मी त्याला वेगवेगळं लिहू शकतो. ह्या ठिकाणी 2 चौ 8, 2 दुने 4, 2 एक 2, 2 पंचे 10, 5 एक 5. म्हणजे ह्या ठिकाणी मला 2 जे आहेत 1 2 3 4 वेळा 2 पाहिजेत आणि एकदा 5 पाहिजेत. 1 2 3 4 वेळा 2 आहे ह्या ठिकाणी, एकदा 5 आहे, म्हणजे माझं उत्तर कोणतं आलं ह्या ठिकाणी, ए. ए इज द राईट आन्सर. मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. मित्रांनो पुढील संख्या आहे, प्रश्न क्रमांक आहे 45. एका संख्येच्या 1/4चा 1/5 हा 12 आहे. मित्रांनो या प्रश्नाला मग आपण कसं लिहायचं बघा. जसं वाक्य आहे मी तसंच ह्या ठिकाणी त्याची मांडणी करतो. एका संख्येच्या, एक संख्या म्हणजे काय होतो, x होतो. च्या म्हणजे होते गुणाकार, 1/4, ठीक आहे. च्या म्हणजे होतो ह्या ठिकाणी पुन्हा गुणाकार, 1/5. हा कसा आहे, हा आहे 12 आहे. झाली जादू, ओके. मग कसं सोडवायचं याला, झालं माझे निघाले नाही ना, ओके निघालं. ह्या ठिकाणी x गुणिला 1 गुणिला 1 किती होणार आहे, 1x, 1x म्हणजे 1x. इथं 1 लिहायची काही गरज नाही आहे, लिहिले तरी चालेल, नाही लिहिले तरी चालेल. 5 चौक किती होतात, 20 होतात, बरोबर आहे. या ठिकाणी 12, 12च्या खाली काहीच नाही आहे, म्हणजे याचा जो छेद आहे तो 1 लिहूया, ओके. मग x बरोबर याचा युनिटरी मेथड करून घेऊ, 20 गुणिला 12, तर 12 दुने किती होतात ह्या ठिकाणी, 12 दुने 24 किती झाले ह्या ठिकाणी, 240. मग 240 मध्ये उत्तर कुठे आहे ह्या ठिकाणी आहे, तो आहे डी मध्ये, ओके. डी इज द राईट आन्सर. चला पुढील प्रश्न बघूया आपण. मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे ह्या ठिकाणी 46 आहे. 111, ओके. मी जसंच्या तसंच लिहितो ह्या ठिकाणी बघा, 111, ठीक आहे. भागाकार आहे ह्या ठिकाणी, मी भागाकाराला या पद्धतीने लिहिलं, गुणिला 4 वजा 5, ओके. या पद्धतीने लिहायचे तुम्हाला. आता मला सांगा 3 या संख्येने 4ला भाग जातो का, 111ला भाग जातो का, नाही जात, बरोबर आहे, जात नाही. आपण सिंपल मेथड घेऊया ह्या ठिकाणी,
काय करू आपण ह्या ठिकाणी गुणाकार आपण घेऊया 111 गुणिला 4. ठीक आहे, वजा करायची गरज नाही. ओके, यात 4पर्यंत घेऊ. 4 1 4, 4 1 म्हणजे 444 छेद 3 वजा या ठिकाणी काय लिहूया आपण 5. ओके, 5 छेद या ठिकाणी करून घेऊया आपण 1. काही संख्या नाही आहे म्हणजे 1. या ठिकाणी वजाबाकी आहे आणि वजाबाकी असल्यामुळे काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी छेद समान करून घ्यायचे आहे. ओके, ठीक आहे, मी छेद समान केलेले आहेत. पुढील प्रक्रिया काय झाली मग, हे 444 वजा 5 3 15 छेद किती झाले या ठिकाणी 3. ओके, ठीक आहे. मग पुढे मग 4मधून 5 जात नाही म्हणजे 14मधून 5 गेले किती झाले ते 9. आजच्या इथं 1 देऊन देऊ. 2 4मधून 2 गेले 2 राहिले. ओके, मग हे किती आले 4 आले. छेद किती आला 3. ओके, मग 3 1 3, 4मधून 3 गेलं राहिलं 1, 4 3 12, 3 3 9, 133. हां, 3 1 3, 3 चौ 12, 3 चौ किती होतात 12 होतात. ठीक आहे, 3 चौ 12 म्हणजे 143 आले. 143 कुठं आले बीमध्ये. ओके मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे ह्या ठिकाणी 47. 47मध्ये काय विचारलेलं आहे, पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती आहे. तर तुम्हाला स्पष्ट सांगतो या ठिकाणी बघा, पूरक कोण म्हणजे होते 90 अंश. ओके, तर 90 अंश या ठिकाणी 2 कोणाच्या मापांची बेरीज किती झाली 90 अंश. ओके, त्यानंतर लिहिलं आहे ह्या ठिकाणी पूरक कोण मापांची बेरीज किती आहे 90 अंश झाली. दुसरं संपूरक कोण, लक्षात घ्या तुम्ही, संपूरक कोण म्हणजे होतात ज्यांची बेरीज 180 असते. हे जे 2 कोण असतात त्यांची बेरीज किती असते 180 असते. 2 कोणांची मापांची बेरीज. ठीक आहे, एक असतो रेखीय युग्मकोन. तर रेखीय युग्मकोन आणि संपूरक कोण हे सारखेच असतात, रेषीय किंवा रेखीय म्हणतात. ठीक आहे, रेखीय जोडीतील कोण. ओके, रेषीय जोडीतील कोण हे सुद्धा याच पद्धतीने असतात. फक्त फरक असतो की हे दोन्ही कोण वेगवेगळे नसणार, हे जुळलेले असतील. आणि संपूरकमध्ये काय असते, संपूरकमध्ये हे वेगवेगळे पण राहू शकतात कंडिशननुसार. ओके, मग हे जो असतो विरुद्ध कोण, समोरील बाजू कसे असतात बेटा, ह्या जे समोरचे जो असतात हे कोण हे सारखे असतात मापांचे. आपल्याला विचारलं आहे पूरक कोण, तर पूरक कोण हे आहे 90 अंश. हे लक्षात घ्या तुम्ही. हां, पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 नाही, मग कोणती असते आपल्या या ठिकाणी 90 असतो. बरोबर आहे, डी इज द राईट आन्सर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एक कन्फ्यूज करणारा मोठा प्रश्न आहे, मानसे आणि दिवसांचे उत्तर कसे काढायचे. बघा, आता भरपूर चॅनलवर सुरू आहे की 13 तारखेचा पेपर कसा असणार आहे, गेसिंग पेपर कसा असणार आहे. बेटा काही तसं नाही आहे. ठीक आहे, हे पेपर काही त्यांनी काढलेलं नाही आहे. हे नवोदय विद्यालय समिती कोणाला देऊन राहिली, CBSEला देत आहे. आता CBSEच्या बोर्डमध्ये त्यांची माणसं बसलेली आहेत का की 13 तारखेचा पेपर कसा येणार आहे. ठीक आहे, कसं येणार आहे, अरे कोर्समध्येच येणार आहे ना, कोर्सच्या बाहेरच्या पेपर तर येणार नाही आहे. ठीक आहे, मग तोच पेपर येणार आहे, असेच प्रश्न येतील. प्रकार बघा, परीक्षा जी आहे, परीक्षा ते कोर्सनुसार जे नवोदय विद्यालयाने ठरवलेला जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये त्या युनिटनुसार ते प्रश्न राहणार आहेत. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे तसाच पेपर येईल असंच येणार आहे असं काही नाही आहे. तुमची फक्त ते प्रेझेन्स ऑफ माइंड त्यावेळेस काय काम करतो बेटा त्याच्यावर ते डिपेंड आहे तुमचं. ओके, बघा हे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. एक काम 12 माणसे 28 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 16 माणसे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. एकदम सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी लिहायचे आपल्याला माणसे आणि इकडे लिहायचे आहे आपण ह्या ठिकाणी दिवस. ओके, ही झाली पद्धत. 12 माणसे 28 दिवस. ओके, आणि किती विचारलेलं आहे 16 माणसांना ह्या ठिकाणी किती दिवस लागणार आहे, 16 माणसे किती दिवसात करतील काम ते. आता ह्या ठिकाणी दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुणाकार या पद्धतीचा करायचा आहे. जर वस्तू असते आणि रुपये पैसे असते तर आपण काय केलं असतं त्याला क्रॉसमध्ये केलं असतं. ठीक आहे, तिरकस गुणाकार केला असतं या ठिकाणी. तर या ठिकाणी x बरोबर 12 गुणिला 28 छेद करायचे आपल्याला 16. तर या ठिकाणी 4चा भाग देऊया. 4 त्रिक 12, 4 चौ 16, 4 1 4, 4 25, 4 6 24, 4 7 28,
7×3 = 21 म्हणजे उत्तर आलं आपलं या ठिकाणी बी इज द राईट आन्सर. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 49. ह्या सर्वात आधी ह्या दोघांचा आपण गुणाकार करून घेऊया. 17.19 गुणिला 3.86 यांचा गुणाकार करून घेऊ. 6 9 54 4 हातचे किती आले? 5 आले. हे ठीक आहे. 6 1 6 6 आणि 3 5 होतात. 11च्या 1 हातच्या आला 1. त्याच्यानंतर 6 7 42 आणि 1 43चे 3 हातचे आले 4. 6 1 6 आणि 4 किती होतात? 10. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेपमध्ये 8 9 72 72चे किती झाले? 2 झाले. हातचे आले 7. त्याच्यानंतर 8 1 8 8 अधिक 7 7 आणि 14 आणि 1 15चे 5 हातच्याला 1. ठीक आहे. 8 ही 7 56 56 1 57चे 7 हातचे आले 5. 8 1 8 8 5 किती झाले? 13. ही झाली दुसरी स्टेप. नंतर शेवटची स्टेप 3 9 27चे 7 हातचे आले 2. 3 1 3 4 5 7 3 21च्या 1 हातचे आले 2. 3 1 3 4 5. ठीक आहे. यांची बेरीज करून घ्या. यांची बेरीज किती येईल? 4 3 7 5 12 13 14 15चे 5 हातच्याला 1. 7 5 12 आणि 1 13चे 3 हातच्या 1. 3 4 5 6. ठीक आहे. 6 या ठिकाणी दशांश चिन्ह 1 2 3 4 4 घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे 66 पॉईंट किती? 3 5 3 4 अधिक करून घेऊया आपण ह्या ठिकाणी 4.58. ओके. यांची बेरीज झाली 4 3 8 5 13 3 हातच्या 1 5 आणि 3 8 आणि 1 9 डेसिमल 6 अधिक 4 0 किती आले? 70.9334. 70.9334 कुठं आहे? त्या ठिकाणी डीमध्ये. डी इज द राईट आन्सर. चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 50. 50मध्ये काय म्हटलेलं आहे? एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? ठीक आहे. या ठिकाणी लिहिलं आहे एवढ्या रुपयाला विकल्यास, विकली ना 400 रुपयाला विकली तर किती विक्रीच्या एवढा पट काय झाला? नफा झाला. ओके ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काढू सगळ्यात आधी आपण नफा. ओके नफा काढू. ह्या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे की 400 रुपयाच्या 3/8 पट म्हणजे होते गुणाकार करणे. ठीक आहे. 8 1 8 8 45 म्हणजे किती झाले? ह्या ठिकाणी 50. 5 3 15 150 रुपये काय झाला? ह्या ठिकाणी नफा झालेला आहे. ओके मग नफा झाले. मग विक्री किमतीमधून नफा आपण मायनस करू म्हणजे आपल्याला खरेदी किंमत निघणार आहे ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी झाला नफा आणि झाली विक्री किंमत. विक्री किंमत मायनस नफा म्हणजे काय होणार आहे? ह्या ठिकाणी खरेदी किंमत होते. बरोबर. 0 5 हातच्या 1 4मधून 2 गेला 2 250. मग 250 कुठं आहे? तो आहे बीमध्ये. चला पुढील प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. 51मध्ये दिलेला आहे चौरसाचा कर्ण जर 10 आणि वर्गमुळामध्ये 2 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे? ठीक आहे. प्रश्न क्रमांक आहे आपला 51. तर एक चौरस आहे आणि त्या चौरसाचा जो कर्ण आहे तो आहे ह्या ठिकाणी 10 आणि वर्गमुळामध्ये 2. ठीक आहे. याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. मग जेव्हा कर्ण असते त्या क्षेत्रफळ काय निघतो? मग क्षेत्रफळ होतो ह्या ठिकाणी की जो कर्ण असतो, कर्णाचा म्हणजे वर्ग असतो, तो कर्णाचा वर्ग आणि छेद 2. ठीक आहे. आणि त्याचा फॉर्म्युला असतो हा. मग कर्ण दिलेला आहे. कर्ण किती आहे? 10. याला वर्गमुळामध्ये 2 याचा वर्ग छेद 2. ठीक आहे. याला सोडवल्यावर उत्तर किती येणार आहे? 10चा वर्ग किती होणार आहे? 100 गुणिला याला बाहेर काढू आपण की झाले 2. ओके मग 2 बेक बे हे झाले 10 100. ठीक आहे. 100 आला उत्तर आपला. हे झाले 100 सेंटीमीटर वर्ग. ओके चला पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न अगदी सोपं आहे. या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे 52मध्ये की काटकोन त्रिकोणात काटकोन सोडून 2 कोन कोणत्या प्रकारचे असतात? बरोबर आहे.
तर दोन कोणत्या प्रकारचे असतात ते असतात ह्या ठिकाणी लघुकोन. बघा हे काटकोन आहे, काटकोन सोडलं तर हे दोन्ही कोन काय झाले लघुकोन झाले. ठीक आहे, लघुकोन म्हणजे उत्तर काय आपलं ए आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न काय भेटलेला आहे, प्रश्न क्रमांक 53. खालील जोड स्तंभात गीता व महेश यांच्या शेतातील उत्पादनाचा आलेख आहे. 2020 साली गीताचे उत्पन्न महेशपेक्षा किती क्विंटलने जास्त होते? कोणाचे उत्पन्न जास्त होते? गीताचे. म्हणजे गीताचे आपल्याला उत्पन्न पाहिजे आहे, त्याच्यातून मायनस करू आपण महेशचे उत्पन्न. ठीक आहे, महेशचे उत्पन्न आपल्याला मायनस करायचे या ठिकाणी. ठीक आहे, तर गीता म्हणजे हे डार्क शेडवालं गीता आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे 2020 साली. मग 2020 कुठं आहे ह्या ठिकाणी? इथं आहे. मग 2020मध्ये गीताची किती आहे ह्या ठिकाणी? 80. ओके, हे बघा ह्या ठिकाणी गीताचे आहे 80. नंतर महेशचे आहे बघा ह्या ठिकाणी ते आहे 50. म्हणजे 50 या ठिकाणी वजा करू आपण. किती झाले ह्या ठिकाणी? 30. किती आहे? 30 क्विंटल. मग 30 क्विंटल कुठं उत्तर आहे ह्या ठिकाणी आहे? तो आहे बी मध्ये. ओके, चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघा काय भेटलेला आहे, एक अगदी सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आहे 54. 54मध्ये काय दिलेलं आहे? 0.88 छेद 0.8 अधिक 0.88 छेद 8.8 अधिक 0.88 छेद 8.8 आणि 8.8 छेद 8.8. बरोबर आहे. मग अशा प्रश्नाला कसं सोडवायचं बघा, ह्या ठिकाणी एक घरानंतर छेदामध्ये दशांश चिन्ह आहे, इथं एक घरांतर आहे, इथं एक घरांतर आहे, एक घरांतर आहे. एकदम सोपी पद्धत सांगू तुम्हाला. जेवढं घरानंतर खाली दशांश चिन्ह असेल तेवढे वर शून्य लावायचे. ठीक आहे, मी ह्या ठिकाणी शून्य लावलं एक आणि ह्या ठिकाणी लिहिला 88. ओके, त्याच्यानंतर मी सिम्पलमध्ये ह्या ठिकाणी 88 लिहिणार आणि ह्या ठिकाणी 88मध्ये एक आणखी वर शून्य वाढवला, एक घरांतर दशांश आहे म्हणून. त्याच्यानंतर 88 मी सिम्पलमध्ये लिहिणार, वर खालीसुद्धा 88 लिहिणार आणि एक घरांतर वर शून्य मारेन. बघ, एक घरांतर दशांश आहे तर मी एक शून्य लावणार इथं. याच पद्धतीने ह्या ठिकाणी 88, इथंही 88 लिहिलं. ओके, आणि दशांश चिन्ह आहे ह्या ठिकाणी खाली बघा छेदामध्ये, म्हणून मी या ठिकाणी एक शून्य लावलं. आता अंशामध्ये बघा, अंशामध्ये 2 घरांतर दशांश आहे म्हणजे ह्या ठिकाणी मी दशांश चिन्ह लावणार. इथं 2 घरांतर आहे म्हणजे इथं येईल तो. ओके, पुन्हा ह्या ठिकाणी येणार आहे दशांश चिन्ह, इथं एक घरांतर येणार आहे. ओके, म्हणजे संख्या बघा कशी झाली, 8.8 छेद 88. ओके, मग 8.8 छेद 88, मग 8.8 छेद 88, मग ह्या ठिकाणी 88 छेद 88. ओके, तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी किती येणार आहे? 1 येणार आहे. ओके, ह्या ठिकाणी सुद्धा एकच येणार आहे. 88 एक 88 म्हणजे 0.1. या ठिकाणी सुद्धा येणार आहे 88. 88 इथंही 88 इथंही आहेत, मग याचं उत्तर काय येईल? 0.1. मग इथं काय येणार आहे? 0.1. बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 म्हणजे 0.1 0.1 0.1 आणि हा झाला फक्त 1 म्हणजे हा पूर्ण संख्येमध्ये आला. ओके, म्हणजे ह्या झाल्या 3, या ठिकाणी झाला 1 1.3. ठीक आहे, 1.3 कुठं उत्तर आहे बघून घेऊ आपण मित्रांनो. 1.1 जो आहे उत्तर, तो उत्तर इथं कुठेच नाही आहे. मग आपलं उत्तर चुकला का? नाही, चुकलेला नाही आहे. या ठिकाणी याला राऊंड अप करावं लागेल ना. जर 1.5 असता तर याचं उत्तर 2 आलं असता. ठीक आहे, परंतु हा 5पेक्षा लहान आहे म्हणजेच याचं जो उत्तर आहे तो आपल्याला किती निघणार आहे? तो आहे फक्त 1. म्हणजे तो उत्तर कोणता येणार आहे? सी. याला राऊंड अप करू तर काय येणार आहे? आपलं 1 येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 55. एक वस्तूची किंमत 740 रुपये आहे. जर नफा 120 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? या ठिकाणी लिहिलं आहे 120. विक्री किंमत 740 आहे, विक्रीची किंमत आणि नफा आहे. ठीक आहे, विक्री किंमत किती आहे? 740 मधून आपण काय करू? नफा ह्या ठिकाणी वजा करून घेऊ म्हणजे खरेदी किंमत निघणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपले किती झाले? 620 रुपये. 620 कुठे आहेत? ह्या ठिकाणी ए मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन.
मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 56. काय विचारलेलं आहे, एका आयताचे क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, एका आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय होते, आयताचे क्षेत्रफळ काय असते, ते असतात लांबी गुणिला रुंदी. ओके, मग शेताची लांबी 26 मीटर आहे. किती आहे, 26 मीटर. आणि शेताच्या सभोवताल 4 पदरी काटेरी कुंपण घालायचे आहे. किती तार आवश्यक आहे. ठीक आहे, कुंपण, तारेचे कुंपण आणि भोवताली म्हणते. तर कुंपणचा अर्थ होतो, कुंपण म्हणजे होते परिमिती. कुंपण म्हणजे परिमिती होते. ठीक आहे, कारण कुंपण कसा राहणार आहे, तो असणार आहे प्लॉटच्या सर्व बाजूला. बरोबर आहे, म्हणजे हे या ठिकाणी काय राहणार आहे, परिमिती राहणार आहे. ठीक आहे, क्षेत्रफळ. आता जर आपल्याला परिमिती पाहिजे आहे, कुंपणाची एकूण लांबी पाहिजे आहे, मग तारेची लांबी, तारेची एकूण लांबी जर पाहिजे आपल्याला, तर काय करणार, ते आहे परिमिती जेवढी असेल तेवढी गुणिला आपल्याला काय पाहिजे, 4 पदरी आहे ना. ठीक आहे, मग गुणिला 4 करू आपण. ओके, आणि परिमितीचं सूत्र काय आहे, 2 गुणिला लांबी अधिक रुंदी, आणि याला गुणाकार करू आपण 4ने. ठीक आहे, मग सर्वात आधी आपल्याला काय पाहिजे आहे, त्याची लांबी आणि रुंदी पाहिजे आहे. ओके, माझ्याकडे काय आहे, 26 लांबी आहे, म्हणजे 2 गुणिला मी ते 26 लिहू शकतो. पण रुंदी नाही आहे ना, मला आधी रुंदी काढावं लागेल. ओके, मग रुंदी कुठं आहे, क्षेत्रफळामध्ये. मग 598 बरोबर आपल्याला लांबी आहे 26 गुणिला रुंदी काढायची आपल्याला, म्हणजे ह्या ठिकाणी रुंदी लिहू. तर ह्या ठिकाणी तर या ठिकाणी 598ला आपल्याला काय करावं लागेल, 26ने भाग द्यावा लागेल. ठीक आहे, मग एक काम करणार आपण, एकदम सोप्या पद्धतीने जाऊ. 598 ह्या ठिकाणी लिहिणार आपण. ओके, आणि याला भाग देऊ आपण 26ने. 26 एक 26, 26 दुने या ठिकाणी होतात 52. ठीक आहे, किती झाले या ठिकाणी, 9मधून 2 गेले, राहिले 7, 0 78. 3ने भाग देऊ, 3 18चे 8, अच्छा 1 3 2 6 1 7. ठीक आहे, किती आलं आपल्या ह्या ठिकाणी 23. म्हणजे आपली रुंदी किती आली, रुंदी आली ह्या ठिकाणी 23 आली आहे. ओके, मग 23 ह्या ठिकाणी रुंदीमध्ये लिहिणार आपण. 6 अधिक 3 9, आणि 2 आणि 2 4 गुणिला 2 गुणिला 4. ठीक आहे, तर बघा उत्तर आपला आलेलाच आहे जवळपास. ह्याला गुणाकार करून घेऊ, बे 9 18. ठीक आहे, बघा जर एकक स्थान बघा, ह्या ठिकाणी एकक स्थान 9 दुने 18, आणि ह्या ठिकाणी 4 8 32, म्हणजे 2 बघा, 2 2 कुठं आहेत, ह्या ठिकाणी डीमध्ये उत्तर आलेलं आहे. चला पूर्ण सोडून घेऊया, उत्तर तोच येणार आहे, कारण एकक स्थानामध्ये 2 डीमध्ये आला आहे. ठीक आहे, 2 9 18चे 8, हातच्या आला 1, 4 दुने 8 आणि 1 9. ठीक आहे, 98 गुणिला 4 किती आला ह्या ठिकाणी, 8 32चे 2, हातचे आले 3. ओके, 9 9 36 37 38 39, किती आले ह्या ठिकाणी 392. 392 कुठं आपलं डीमध्ये आलेलंच आहे. ठीक आहे, डीमध्ये उत्तर आहे आपलं. चला पुढील प्रश्न बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक आहे ह्या ठिकाणी 57. बरोबर, एकदम मजेशीर प्रश्न आहे. 2.8. मग 2.8ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कशी मांडणी करायची. बेटा हे 2 जे असतात ना, पूर्ण संख्या असतात डेसिमलच्या आधीचे, त्याला जसंच तसंच लिहायचं, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. हे 8 लिहायचं, एक घरांतर दशांश आहे, म्हणजे ह्या ठिकाणी लिहायचे 10. ठीक आहे, 2 4 8 2 5 10, म्हणजे किती आला 2, आणि ह्या ठिकाणी 4/5. 2 पूर्णांक 4/5 कुठं आहे, तो आहे ह्या ठिकाणी बीमध्ये. बी इज द राईट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे ह्या ठिकाणी की या पद्धतीचा आहे आणि त्याला आपल्याला सोडवायचं आहे. ओके, ठीक आहे, चला ब्रॅकेटमध्ये काय आहे, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे बघा, 7 दुने 14 14, याला सरळ काय करायचं ह्या ठिकाणी, याचा गुणाकार करायचा आणि इथं बेरीज करून टाकायची. ओके, 7 दुने 14, 14 अधिक 5 किती होतात रे 19, 19 छेद किती झाले 7 अधिक 1/2. ओके, ठीक आहे, ब्रॅकेट पूर्ण घेऊन घेऊ, भागीला
14/15/14. ओके, ठीक आहे, अधिक 1/2. आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर ह्या ठिकाणी छेद सारखा करून घेऊया. म्हणजे ह्या ठिकाणी आपण 2नी गुणाकार करू, ह्या ठिकाणी 7ने गुणाकार करू, इथं 2नी आणि इथं 7ने गुणाकार करू. छेद समान नाही आहेत म्हणून त्यांची बेरीज वजाबाकी होणार नाही आहे. 19 गुणिले 2 38, 7 दुणे 14, अधिक 7 1 7, 7 दुणे 14. ठीक आहे, भागीला 15/14 अधिक 1/2. राईट. देन 7 अधिक 8, 7 आणि 7 14 अधिक 15/5, हातच्या 1 म्हणजे 45/14. आता भागाकार आहे तो इनवर्समध्ये जाईल. म्हणजे काय होईल, तो 14 वर आणि खाली किती राहणार आहे 15, अधिक 1/2. 14 14 कट. ठीक आहे, 15 1 15, 15 3 45. मग किती आलं ह्या ठिकाणी, तो आलेला आहे 3 1/2. ओके, या पद्धतीने आलेला आहे. चला यांचा सरळ सरळ गुणाकार करून घेऊया. जर नाही केले तर तुम्हाला 1 खाली लिहावं लागेल आणि इथं 2नी गुणाकार, इथं 2नी गुणाकार करावा लागेल. सारखाच पडतो, कसंही करा तुम्ही सारखाच पडणार आहे. ठीक आहे, 3 दुणे 6 असं केलं तरी 6च येणार आहेत. 3 दुणे 6 आणि 1 7, 7/2. मग 7/2 कुठं आहे या ठिकाणी, तो आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, चला लगेच पुढचा प्रश्न घेऊ. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 59. 3 अंकी कमाल मूळ संख्या. मूळ संख्या जी कोणत्या पाड्यामध्ये येत नाही आणि सर्वात मोठी आहे. आणि सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे ह्या ठिकाणी, 997, जी 3 अंकाची आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी इज द राईट आन्सर. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे की 60 सकाळी 9 वाजता बरोबर लावलेले घड्याळ प्रत्येक तासाला 5 मिनिटे मागे पडते. प्रत्येक तासाला, एका तासात किती, 5 मिनिटे मागे पडते. ओके, ठीक आहे. सायंकाळी 6 वाजता घड्याळात किती वाजले असतील. सायंकाळचे 6 वाजता. ओके, आता बघा सकाळी किती वाजता लावला आहे टायमिंग ह्या ठिकाणी, सकाळी 9 वाजता. आणि विचारलेला आहे सायंकाळी 6 वाजता. म्हणजे हा जो प्रवास आहे हा पूर्ण घड्याळीचा किती तासाचा आहे हा. ठीक आहे, हा जो आहे 9 तासाचा आहे. ठीक आहे, येथपर्यंत जर आपण 9 पर्यंत गेलं तर 12 तास होतील ना. मग ह्या सर्व किती आहे हा 9 तास. मग 9 तासामध्ये किती फरक पडला, तो 9 तासात किती फरक पडला. 9 गुणिले 5, 9 5 45. 45 मिनिटांचा फरक पडलेला आहे. आता किती वाजले असतील ह्या ठिकाणी, वाजायला पाहिजे होते 6, पण 45 मिनिटं आपल्याला काय झाले ते मागे पडलेली आहे. मग किती होईल, 6 वाजून होईल का, नाही, शक्य नाही आहे 6 वाजून. बरोबर आहे, हे तर शक्यच नाही ना, कारण 6च्या आधीच ती मागे पडलेली घड्याळ आहे. ओके, मग 1 पर्यंत ॲक्युरेट टायमिंग किती होतात ते. ठीक आहे, आपण हे 45 मिनिटं मायनस करून टाकू आपण. ठीक आहे, म्हणजे किती होतील हे 5 वाजून 15 मिनिटं. बरोबर आहे. आता 5 वाजून 15 मिनिटामध्ये जर आपण ह्या ठिकाणी 15 मिनिटं, 5 वाजून 15 मिनिटामध्ये जर आपण 45 अधिक केले तर किती होणार आहेत, हे होणार आहेत ह्या ठिकाणी 15 अधिक 45 6, ह्या ठिकाणी 60. ठीक आहे, 60 घेऊ आपण, इथं 5 आणि 60 मिनिटांचा 1 तास होतो. बरोबर आहे, इथं 1 देऊन देऊ आपण, इथं -1 करू, म्हणजे 6 बरोबर येतात. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे, तो उत्तर आहे आपला ह्या ठिकाणी ए, 5 वाजून 15 मिनिटे. ठीक आहे, कारण हे 45 मिनिटं घड्याळ मागे पडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स तुमच्या फार कमी येतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.